श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जोपर्यंत आपली न मन अशी अवस्था होत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये येणारे संकल्प विकल्प, विषय वासना विकार या सर्व गोष्टी माया निर्माण करते आणि कर्म करण्यासाठी लागणारी प्रवृत्ती मनामध्ये निर्माण होणं हे मायेचंच कार्य आहे. कर्म, ते करण्यासाठी लागणारी सामुग्री आणि त्या कर्माचं फळ या सर्वांनी वेढलेला अहंकारयुक्त असणारा आपला जीव, हे ज्याच्यामध्ये नाही तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडूनच बाधित होत नाही, तो कोणाचा बाधकही होत नाही. म्हणून मुनीने आत्मस्वरूपामध्ये विहार करावा असा उपदेश सूत करतायत. सूत सांगतायत, मुमुक्षु असणाऱ्या लोकांनी जी वस्तू प्राप्त करून घ्यायची असते ती वस्तू म्हणजे भगवंताचं परमपद. ते भगवंताचं परमपद प्राप्त करून घ्या असं आजपर्यंत अनेक महात्मे सांगत आलेले आहेत. ज्यांनी आपलं चित्त एकाग्र करून त्या परमपदाची प्राप्ती केली आणि त्यामध्येच ते विलीन होऊन गेले, असे अनेक महात्मे आजपर्यंत होऊन गेलेले आहेत. ज्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीराबद्दल, देहाबद्दल अहंभाव नाही आणि या देहाशी संबंधित असणाऱ्या घरदार, बायको, मुलं इत्यादी गोष्टींमध्ये ज्यांना ममता नाही, असेच लोक भगवान विष्णूच्या परमपदाची प्राप्ती करून घेतात. हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्यांनी आपली केलेली निंदा, त्यांचं कटू बोलणं आपल्याला सहन करता आलं पाहिजे आणि त्यांनी असं करून सुद्धा त्यांच्याविषयी द्वेष किंवा मत्सर मनामध्ये येता कामा नये. आपण त्यांचा अपमान करता कामा नये, कोणाशी वैरभाव ठेवता कामा नये. इतकं आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. मी भगवान श्री वेदव्यासांना नमस्कार करतो, कारण त्यांच्या चरणकमलाचं ध्यान करूनच मला या श्रीमद भागवत महापुराणाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असं सूत महाराज म्हणतात. ते पुढे म्हणतात, हे राजा ब्रह्मन, परमश्रेष्ठी ब्रह्मदेव ज्ञान संपादन करण्यासाठी जेव्हा एकाग्रचित्त झालेले होते, त्यावेळेला त्यांच्या हृदय आकाशातून नाद उमटला. जीव जेव्हा आपल्या या मनोवृत्ती रोखून धरतो तेव्हा त्या जीवाला सुद्धा तो अनाहत नादाचा अनुभव येतो. योगी याच नादाची उपासना करत असतात. याच नादापासून अकार, उकार आणि मकार या 3 मात्रांनी युक्त असणारा आणि अर्धी मात्रा चंद्र आणि बिंदी असणारा असा हा ओंकार प्रगट होतो आणि हा ओंकारच या प्रकृतीचं अव्यक्तातून व्यक्त स्वरूपामध्ये रूपांतर करतो. हा ओंकार स्वयंप्रकाशी असून परब्रह्माचा बोध करून देणारा असतो आणि म्हणून आजपर्यंत हजारो ऋषीमुनींनी या ओंकाराची साधना केलेली आहे. परब्रह्माचा वाचक असणारा हा ओंकार आहे आणि तोच सर्व मंत्र, उपनिषद आणि वेदांचं सुद्धा
बीज आहे, आदी बीज आहे आणि म्हणून ओंकारालाच आदी बीज किंवा बीज मंत्र असं म्हटलं जातं. हे शौनका, अ, उ आणि म हे ओंकाराचे जे 3 वर्ण आहेत, त्या 3 वर्णातूनच सत्व रज तम या 3 गुणांची निर्मिती होते. त्यातूनच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद या 3 वेदांचा, भू भुव स्वहा या 3 अर्थांचा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 वृत्तींचा उदय झालेला आहे. अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा आणि होता या 4 ऋत्विजांचं कर्म सांगण्यासाठीच ओंकार आणि व्याहृतींसह 4 वेद प्रगट केले. हे ब्रह्मदेवाने प्रगट केले. वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या, आपल्या ब्रह्मर्षी असणाऱ्या पुत्रांना सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 पुत्रांना ब्रह्मदेवाने हे वेद शिकवले. त्यांनी नंतर आपल्या इतर शिष्यांना आणि पुत्रांना ते शिकवले. त्यानंतर अशा या शिष्य परंपरेने ब्रह्मदेवाने आपले जे पुत्र आहेत, नाही का, सप्तर्षी आणि आपले शिष्य हे 4 सनतकुमार यांना जे वेद शिकवले, ते नंतर त्यांच्या शिष्य परंपरेने आजपर्यंत या पृथ्वी तलावर शिल्लक राहिलेले आहेत. या 4ही वेदांच्या द्वारे आपल्या धर्माचं रक्षण होत राहिलं. द्वापार युगाच्या शेवटपर्यंत महर्षींनी त्याचे विभागसुद्धा केले आणि कलियुगामध्ये माणसांची क्षमता, अधिकार, सामर्थ्य हे कमी कमी होत जाणार हे ओळखून वेदव्यासांनी या वेदांचे 4 विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि 4 वेद निर्माण करून त्या वेदांची जतन करण्याची आणि परंपरा सुरू राखण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या 4 शिष्यांना दिली. ऋग्वेद पैल महामुनींना दिलं, यजुर्वेद वैशंपायनाला दिलं, सामवेद जैमिनी नावाच्या शिष्याला दिलं आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकवलं. अशा प्रकारे भगवान श्री वेदव्यासांनी या वेदांचे 4 विभाग करून 4 शिष्यांना त्यांची जबाबदारी दिली आणि प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले हे मंत्र आपल्या पुढच्या पिढीपर्यंत, पुढच्या आपल्या शिष्यांपर्यंत पोचवा असं त्यांनी आपल्या या शिष्यांना उपदेश केला. हे महर्षी व्यासांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आता तुम्ही विचार करा, एक वेद शिकायला कमीत कमी 12 वर्ष लागतात. जास्तीत जास्त कितीही वर्ष लागू शकतात, पण कमीत कमी 12 वर्ष लागतात एका वेदाला. जर 4ही वेद शिकायचे म्हटलं तर 12 चोक 48, म्हणजे 48 वर्ष जर आपली वेद शिकण्यातच गेली तर आपण शिकणार केव्हा आणि शिकलेलं ज्ञान वापरणार केव्हा, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि सध्याच्या कलियुगामध्ये माणसांची स्मरणशक्ती, त्यांची धारणा, त्यांचं सामर्थ्य हे कमी कमी होत चाललेलं आहे आणि आपलं जगणं देखील, आपलं आयुष्य देखील कमी कमी होत चाललेलं आहे. पूर्वी माणसं शतायुषी होती, आता कलियुगामध्ये 40-50 वर्षाचंच आपलं आयुष्य आहे. आणि जर
50 वर्ष शिक्षणासाठीच लागत असतील तर आपण शिकायचं आणि मरायचं असंच होईल. मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि ते शिक्षण आपण वापरणार केव्हा? शिकलेलं ज्ञान जर आपण व्यवहारामध्ये वापरलं नाही तर त्या ज्ञानाचा फायदा काय? हा विचार करून व्यासांनी आपल्या मनुष्य जातीच्या सोयीसाठी हे 4 विभाग केले आणि म्हणून 12 वर्ष तरी तुम्ही एका विभागाचं शिक्षण घ्या आणि ते जे काही शिक्षण तुम्ही घ्याल ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरता येईल आणि मग त्या ज्ञानाचा उपयोग होईल. असा विचार करून व्यासांनी हे वेद 4 भागामध्ये रूपांतरित केले. या वेदांच्या विभागाबरोबरच व्यासांनी महाभारत नावाचा एक अतिप्रचंड ग्रंथही निर्माण केला, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध चालू झालं त्यावेळेला युद्धभूमीवर भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणून भगवद्गीताही त्यांनी त्या महाभारतामध्ये सांगितली. असं हे प्रचंड कार्य करून शिवाय 17 पुराणं त्यांनी लिहिली. एवढं सगळं करून सुद्धा व्यासांचं मन उद्विग्नच राहिलं. त्यांच्या मनाला काही स्वस्थता, शांतता लाभली नाही आणि म्हणून ते खिन्न होऊन सरस्वती नदीच्या किनारी एकदा बसलेले असताना आपल्या या दुःखाचं कारण काय असावं याचा विचार करत असताना नारद मुनी साक्षात तिथे प्रगट झाले आणि नारद मुनींनी त्यांना ब्रह्मदेवाकडून प्राप्त झालेलं, आता नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असल्यामुळे ब्रह्मदेवाकडून नारदांना जे प्राप्त झालं ते चतुश्लोकी भागवत नारदांनी व्यासांना सांगितलं आणि या चतुश्लोकी भागवतावरून तू भागवत नावाचं पुराण लिही की जे केवळ भगवंताची स्तुती करणारं असेल, भगवंताचं गायन करणारं असेल आणि भगवंताची स्तुती किंवा गायन करून जे भक्त उद्धरून गेले त्या भक्तांचं सुद्धा तू चरित्र या ग्रंथामध्ये लिही. अशा प्रकारे भागवत कथा तू सांग आणि म्हणजे मग तुझा आत्मा तृप्त होईल, आनंदी होईल, समाधानी होईल. असं जेव्हा नारद मुनींनी व्यासांना उपदेश केला त्यानंतर व्यासांनी 18वं पुराण हे भागवत पुराण लिहिलं, ज्यामध्ये भगवंताची केवळ आणि केवळ स्तुती आहे, त्याचं गुणगान आहे, त्याचं नामसंकीर्तन आहे, त्याच्या कथा आहेत, त्याचं चरित्र आहे आणि सर्व काही भगवंताविषयी सांगणारा असा हा भागवत ग्रंथ निर्माण केला. आणि या ग्रंथामध्ये भगवंताच्या या गुणगायनाबरोबरच, त्याच्या नामसंकीर्तनाबरोबरच भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हा उपाय देखील त्यांनी सांगितला. आणि हा उपाय करून ज्या ज्या भक्तांनी आत्तापर्यंत भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे त्या सर्व भक्तांचा सुद्धा इतिहास किंवा त्या भक्तांच्या कथा, त्यांचं चरित्र देखील या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि या ग्रंथाचा नायक असणारा परमात्मा परमेश्वर गोपाल श्रीकृष्ण या भगवंताचं चरित्रसुद्धा आपल्याला या भागवत ग्रंथामध्येच पाहायला मिळतं. अशी ही व्यासांची आपल्यावर असणारी कृपा आहे. हे शौनका, हे वर्णन जे कोणी ऐकतील, वाचतील त्यांना ब्रह्मतेज प्राप्त होईल असं या अध्यायाचं स्वरूप आहे. आणि हे मी मुद्दाम तुम्हाला खुलासेवार अशासाठी सांगितलं की हे ऐकण्यामुळेच केवळ आपल्याला सुद्धा त्या ब्रह्मतेजाची प्राप्ती व्हावी. गोपाल कृष्ण भगवान की जय.